जॉब जंक्शन या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवी मुंबई महानगरपालिका येथे ज्या पोस्ट निघालेल्या आहेत त्याबद्दल माहिती घेणार आहोत. नवी मुंबई महानगरपालिका येथे गट क व गट ड मधील विविध संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यासाठी ही जाहिरात देण्यात आलेली आहे. व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओची माहिती मिळत राहील. चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. तर 27/3/2025 रोजी नवी मुंबई महानगरपालिका येथे गट क व गट ड या संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येण्यासाठी इथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रस्तुत जाहिरातीमधील ही पदे प्रशासकीय अभियांत्रिकी, तांत्रिक, लेखा व वित्त, उद्यान, सार्वजनिक आरोग्य, निमवैद्यकीय इत्यादी सेवेमधील आहेत. तर ही पदे खालील प्रमाणे आहेत. बायोमेडिकल इंजिनियर, कनिष्ठ अभियंता बायोमेडिकल इंजिनिअरिंग, उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स, मिडवाईफ, GNM, डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, ECG तंत्रज्ञ. तर वेतन स्तर हा त्यांच्या पदानुसार असणार आहे. वेतन श्रेणी ही 41,800 ते 1,32,300 आहे. तसेच काही पदांसाठी 38,600 ते 1,22,800 पर्यंत आहे. तर काही पदांसाठी 35,400 ते 1,12,400 पर्यंत आहे. तर यामध्ये हे गट क चे पद आहेत CSSD तंत्रज्ञ, आहार तंत्रज्ञ, नेत्र चिकित्सा सहाय्यक, औषध निर्माता, औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सहाय्यक महिला, बायोमेडिकल इंजिनियर सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, ऑक्झिलरी नर्स, मिडवाईफ, ANM, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, हिवताप, शस्त्रक्रियागृह सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनिचालक, उद्यान सहाय्यक, लिपिक, टंकलेखक, लेखालिपिक, शवविच्छेदन मदतनीस अशा प्रकारची इथे पदे भरण्यात येणार आहेत. एकूण 620 पदे आहेत. काही पदांसाठी 25,500 ते 81,100, तर काही पदांसाठी 19,900 ते 63,200 अशा प्रकारची इथे वेतन श्रेणी असणार आहे. आणि जे ड वर्गातील पदे आहेत त्यांच्यासाठी 15,000 ते 47,600 असे वेतन श्रेणी असणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 28/3/2025. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक आहे 11/5/2025. तर या पदभरतीसाठी खुला प्रवर्गासाठी 1,000 रुपये फी असणार आहे. मागास प्रवर्ग तसेच अनाथ प्रवर्गासाठी 900 रुपये फी असणार आहे. परीक्षेचा दिनांक व वेळ, केंद्र प्रवेशपत्रामध्ये नमूद केले जाईल. तसेच संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmme.gov.in या संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध केली जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. ही संपूर्ण PDF nmc.gov.in वर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तुम्ही ही PDF आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समधून जी लिंक मिळेल त्या ऑफिशियल लिंकवरून डाउनलोड करून घेऊ शकता. तर इथे काही पदांसाठी अनुभव मागितलेला आहे, तर काही पदे ही फ्रेश लोकांसाठी आहेत. तर ही PDF व्यवस्थित वाचा आणि त्यानुसार तुम्ही इथे अर्ज करू शकता. 11/5/2025 या दिनांकास उमेदवार खालील नमूद केलेल्या विहित वयोमर्यादेतील असावा. अराखीव खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे ते 38 वर्षे आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी किमान 18 वर्षे ते कमाल 43 वर्ष दिलेलं आहे. तसेच आणि जे उमेदवार इथे आधीच काम करत असेल तर त्यांच्यासाठी 50 वर्ष वयोमर्यादा दिलेली आहे. तसेच प्रकल्पग्रस्त व भूकंपग्रस्त उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा ही 45 वर्षे राहील. तर प्रत्येक उमेदवारांसाठी इथे वयोमर्यादा दिलेल्या आहेत. सर्व उमेदवारांसाठी 18 वर्ष, खुला प्रवर्ग 38 वर्ष, मागासवर्गीय व अनाथ उमेदवार 43 वर्ष, खेळाडू कमाल प्रावीण्य असेल तर खुला प्रवर्ग व मागासवर्गीयांसाठी 43 वर्ष इथे दिलेलं आहे. इथे प्रत्येक पदानुसार त्यांचे कर्तव्य व जबाबदारी इथे सांगण्यात आलेली आहे. या PDF मध्ये ही सर्व माहिती इथे दिलेली आहे, ती तुम्ही वाचून घ्या, कारण संपूर्ण PDF इथे व्हिडिओमध्ये वाचणं शक्य होत नाही. या पदभरतीकरता ऑनलाईन पद्धतीने एक्झाम घेण्यात येणार आहे. तसेच वेळोवेळी वेबसाईटवर ही माहिती तुम्हाला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. परीक्षेचे वेळापत्रक तसेच हॉल तिकीट आणि इतर माहिती ही वेबसाईटवर आणि तुम्हाला SMS किंवा ईमेलद्वारे कळवण्यात येणार आहे. अर्ज हे फक्त ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत आणि अर्ज भरण्यापूर्वी या वेबसाईटवर जाऊन जाहिरात सविस्तरपणे वाचायची आहे. इथे
ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक आणि वेळ दिलेली आहे. तसेच तुम्हाला तिथे प्रोफाईल निर्मिती करायची आहे, अर्ज भरायचा आहे आणि शुल्क भरायचं आहे. अर्ज भरताना काही जर प्रॉब्लेम आला तर इथे तुम्हाला हेल्पलाईन नंबरसुद्धा दिलेले आहेत, त्यावर तुम्ही संपर्क साधू शकता.